नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या या जबरदस्त भागामध्ये मित्रांनो अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर चला तर मित्रांनो बघूयात आजच्या या इंटरेस्टिंग भागामध्ये आहे तरी काय। कारण आपल्या सायलीला आता सगळं काही आठवायला सुरुवात होते आणि ती सगळेजण आता एकत्र बसलेले असताना मठ्ठा पित असतात आणि मठ्ठा पिण्याचा आनंद ते घेत आहेत। आणि तेवढ्यात मात्र सायलीला आता सगळं काही आठवायला सुरुवात होते। पूर्णाची जसं सांगत असते तसं सायलीला प्रत्येक गोष्ट आठवते आणि त्यापुढचं आता सायली म्हणते की हो ना, कारण अर्जुनला मात्र नेहमीप्रमाणे औक्षण हा शब्द म्हणता येत नव्हता आणि अर्जुन नेहमीच अगदी चुकीचा शब्द औक्षण आहे असं म्हणायचे आणि सगळेजण अर्जुनवर फारच हसायचे। आणि हे सगळं काही बघून मला खरंच खूप गंमत वाटत होती। त्यानंतर मामीने त्याचं औक्षण करायला घेतलं आणि त्याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितलं आणि मग त्याचं औक्षण केलं। पूर्णाजीने मात्र स्वतःच्या हाताने त्याच्या त्या गळ्यामध्ये लॉकेट घातलं होतं आणि मला तर बघता क्षणी ते लॉकेट फारच आवडलं होतं। म्हणून अर्जुनला मी लगेच इशारा केला आणि डोळ्यांना खुणावून सांगितलं की मला ते लॉकेट हवं आहे, मला ते लॉकेट खूपच छान दिसत आहे असं सांगितलं होतं। हट्टाने मी आता म्हणत होते की ते लॉकेट मला सुद्धा हवं आहे आणि ते बघून मात्र अर्जुन माझ्याकडे हसला। तेव्हा आता सायलीची ही म्हणजे इतकी खरी कहाणी ऐकून मात्र सगळ्यांना धक्काच बसतो की सायलीला इतकं सर्व काही डिटेल कसं आठवतं, जे लहानपणी घडून गेलेलं आहे इतका वर्षाचा भूतकाळ सायलीने जसंच तसं कसं सांगितलं असेल आणि खरंच ही तन्वी आहे की काय असा प्रश्न आता सगळ्यांना पडतो। सगळ्यांना एखादा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो। प्रतिमा घाईने कल्पनाला म्हणते की कल्पना आणि विचारते की अगं सायलीला हे सर्व एवढं कसं माहिती। सायली तर खूपच आता खुश होत हसत असते। कल्पना म्हणते की अगं प्रतिमा, मला असं वाटतं की अर्जुनने सांगितलं असेल, पण प्रतिमा बघ ना, या नाटकाकरता मात्र ती अर्जुनला सुद्धा अरेतुरे करते, कमालच आहे बघ ना। तेव्हा अर्जुन सुद्धा विचारत पडतो की खरंच सायलीला हे सर्व इतकं डिटेलमध्ये कसं आठवलं असेल। काहीतरी गंमतच वाटते म्हणून दोघे आता एकमेकीच्या कानामध्ये काहीतरी कुजबुज करत असतात, परंतु इकडे अर्जुन तर वेगळाच गेस करतोय। सायलीला हे नक्कीच आत्या आणि मामा या दोघांनी सगळं काही सांगितलेलं आहे। तर त्यानंतर पूर्णाई म्हणते की हो, मी अर्जुनला म्हणाले होते की हे लॉकेट जपून ठेवायचं। सायलीच्या डोक्यात तर वेगळाच विचार सुरू असतो। सायली आता स्वतःच्या मनात विचार करत इकडे तिकडे बघत म्हणते, यांचा हा वाढदिवस कसा साजरा झाला हे आतापर्यंत मला कोणीच सांगितलेलं नव्हतं, तरी सुद्धा मला हे सगळं काही अगदी स्पष्ट आणि हुबेहूब आठवण्यासारखं का होत असतं। जणू काही हे सर्व घडताना मी तिथेच होते। त्यानंतर मात्र आता इकडे कोर्टामध्ये महिपतची हिअरिंग सुरू होते आणि चैतन्य तेथे आलेला आहे आणि सगळ्यांच्या नकळत तो मागे बसलेला आहे। जज साहेब आता विचारतात की गेल्या काही दिवसापासून आता महिपतचं वागणं जेलमध्ये कसं आहे असं त्याला विटनेस बॉक्समधून विचारलं जातं। आणि तेव्हा मात्र जे काही जेल अधिकारी आहे इन्स्पेक्टर, तर तेव्हा आता ते सांगायला सुरुवात करतात की जेव्हा महिपत शिकरे जेलमध्ये आले होते आणि त्यावेळेस मात्र ते एखाद्या गुंडासारखे वागत होते। जेव्हाही त्यांच्या लक्षात आले की आपण कुठेतरी चुकतोय, तेव्हा त्यानंतर त्यापुढे त्यांचं वागणं खूपच सुधारलं आणि आता मात्र ते जेलमधील सगळे काही नियम सगळे पाळतात आणि जेलमधील दिलेली काम सुद्धा सगळे काही व्यवस्थित पार पाडतात। जज साहेब म्हणतात की अहो, हे कोणत्याही कैद्याकडून करणं अपेक्षितच आहे। आता जेलर म्हणतात की हे बघा, महिपत शिकरे इतकंच नाही, जरीही त्यांच्यावर कोणी हात जरी उचलला तरी सुद्धा ते रिॲक्ट होत नाही, काहीच करत नाही। इतर कैद्यांना सुद्धा ते चांगला उपदेश करतात असे चांगले वागण्याचे ते आता शिकवण सुद्धा देतात, उपदेश करतात। म्हणून तर मी त्यांना आता चांगल्या वागणुकीबद्दल एक सर्टिफिकेट सुद्धा दिलेले होते। त्याच वेळेस मात्र सचिन आपल्या सरकारी वकील आहे, तर त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगत असतो। तर ते वकील म्हणतात की ठीक आहे, चैतन्य हे सर्व काही बघतोय। आता जेलर जे इन्स्पेक्टर आहे तर ते थँक्यू बोलून विटनेस बॉक्स मधून खाली येतात। त्यानंतर महिपतचे वकील उभे राहतात। सर्टिफिकेट आता महिपतला दिलेलं आहे, तर ते सर्टिफिकेट मात्र आता जज साहेबांना दाखवण्यात येते आणि वकील म्हणतात की यावरूनच कोर्टाच्या लक्षात येईल की महिपत शिकरे यांना पश्चाताप झालेला आहे। शिकरे खरंच किती आदर्श आहेत आणि मुळात म्हणजे शिकरे एक चांगले व्यक्ती सुद्धा आहे आणि हाच त्याचा पुरावा आहे। तर त्यानंतर जज साहेब म्हणतात की पण महिपत शिकरे यांच्यावर अनेक असे गुन्हे दाखल आहे। तेव्हा वकील साहेब म्हणतात की ते गुन्हे त्यांनी केलेले नाही, तर नागराज किल्लेदार यांनी त्यांच्याकडून ते गुन्हे करून घेतलेले आहेत। शिकरे यांनी त्यांच्या पडत्या काळामध्ये नागराज किल्लेदार यांच्याकडून पैसे घेतले होते। नागराज किल्लेदार यांनी महिपत शिकरे यांना हे गुन्हे करण्यासाठी भाग पाडलं होतं, म्हणून त्यांना हे सर्व गुन्हे करावे लागले। त्यामुळेच मात्र आम्ही महिपतच्या सुटकेसाठी हे सर्व अपील केलेलं आहे। तर महिपत शिकरे यांचं वागणं बघता एखाद्या संताला शोभेल असं आहे आणि त्याच बदल्यात मला काही साक्षीदार येथे बोलवायचे आहेत आणि त्याची म्हणजे मला परवानगी हवी आहे। आता जज साहेब लगेच परमिशन देतात। चैतन्याला हे बघून तर आता धक्काच बसलेला असतो।
जे काही साक्षीदार आहे तर प्रत्येक साक्षीदार आपली साक्ष देऊन आता जात असतात आणि त्यानंतर आता जे हवालदार आहे तर ते सुद्धा पुढे येतात. आता ते सुद्धा महिपतबद्दल साक्ष देत आणि सगळ्यांनी मात्र आता महिपतबद्दल चांगली साक्ष दिलेली आहे. त्यानंतर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता सगळेजण शॉक होऊन शांत स्तब्ध बसलेले आहेत. तेवढ्यात विमलताई आता पूर्णाईने ते लॉकेट आणण्यासाठी सांगितलेलं असतं. आता विमलताई लॉकेट घेऊन येतात, पूर्णाईच्या हातात देतात. पूर्णाई आता लहानपणीचा तो किस्सा सांगते. अगं त्या दिवशी तन्वी तू बाहेर पडलीस, रडून रडून मात्र तू पूर्ण गोंधळ घालून ठेवला होता. काय तर तुला ते लॉकेट फार आवडलं होतं आणि बघ ना अगं तुझं रडणं माझ्या नातवालाच बघवलं नाही आणि त्याने स्वतःने हे लॉकेट तुला दिलं त्यावेळेस. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते. पूर्णाई म्हणते की आता हे लॉकेट तुझ्याच गळ्यामध्ये असायला हवं. बघा जी हक्काची ज्याची वस्तू आहे शेवटी आता देवकृपेने म्हणजे योगायोगाने की होईना तर ती शेवटी मिळतेच. शेवटी सायलीच्या हक्काचं असणारं लॉकेट आज तिला मिळतं. प्रियाने इतके प्रयत्न करून सुद्धा शेवटी हे लॉकेट आपल्या सायलीलाच मिळालेलं आहे आणि आज मानाने पुन्हा ते लॉकेट पूर्णाई सायलीच्या गळ्यात घालते. तिच्याशी छान असा गप्पा करत असते. जेव्हा लॉकेट घालून सायली खाली बसते पण तिला काहीतरी वेगळं असं फील होत असतं. तेव्हा ती विचार करते की आता प्रियाच्या गळ्यामध्ये जेव्हा ती तणू बनून ह्या घरात आली होती त्यावेळेस तिने ती लॉकेट बघितलेलं होतं, पण त्यावेळेस मला हे लॉकेटबद्दल काही जाणवलं नाही. पण आज मात्र मला हे लॉकेटबद्दल असं का जाणवत आहे, कारण हे लॉकेट माझ्यासाठी असं काहीतरी खास आहे. आज तिला असं फील होत असतं आणि हे लॉकेट माझंच आहे हा फक्त एक योगायोग नाही असू शकत आणि हे सगळे भास नाही असू शकत. तर हे नक्की सर्व आहे तरी काय. त्यानंतर इकडे कोर्टामध्ये जी काही महिपतला आता सोडण्यासाठी पुरावे हवे आहेत ते सगळे काही पुराव्याची कागदपत्रे आता जज साहेबांसमोर ही हजर केली जातात. तेव्हा आता वकील साहेब पुढे म्हणतात की यावरून हे सिद्ध होत आहे की नागराज किल्लेदार यांच्या जे काही 3 मर्डर केस होते महिपत शिकरे हे माफीचे साक्षीदार होते तर जे त्यांनी कोर्टाला मदतच केलेली आहे. आणि शिवाय आता जे साक्षीदार आले होते तर त्यांनी सुद्धा हे सांगितलं की महिपत शिकरे यांनी कधीच काही गुन्हा केलेला नाही म्हणून. त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की महिपत शिकरे यांची निर्दोष सुटका व्हावी म्हणून. त्यानंतर मात्र आता जज साहेब आज सरकारी वकिलांना विचारतात की हे बघा तुम्हाला महिपत शिकरे यांची काही उलट तपासणी घ्यायची आहे का. आता सरकारी वकील नाही म्हणतात कारण ते त्यांच्याकडून सामील झालेले आहेत आणि हे सगळं ऐकल्यानंतर चैतन्याला फार मोठा धक्का बसतो. कोर्ट मात्र आता त्यांचा निकाल जाहीर करणार असतं. सगळेजण आता वाटच पाहत असतात. त्यानंतर आता सुभेदारांच्या घरामध्ये आता रविराज काका पूर्णाईला म्हणतात की पूर्णाई आता हे सगळे किस्से राहून दे आणि त्या दिवशी जेव्हा आम्ही इथून गेलो त्या दिवशी नक्की काय झालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर प्रताप म्हणतो की अरे रविराज पुरे आता तो विषय प्लीज तो विषय काढू नकोस. प्रतिमात्या म्हणतात की खरं तर आम्ही आता निघतोय, निघण्याची वेळ झालेली आहे. आणि प्रतिमात्या तन्वीला म्हणजे सायलीला तन्वी म्हणतात परंतु आता सायली तिच्या विचारत असते. प्रतिमात्याने आवाज दिला हे सुद्धा तिला लक्षात येत नाही तर अर्जुन तिला खुणावतो की तन्वी. सिनियर आणि प्रतिमात्या निघतात. तेवढ्याच सायली म्हणते की मला तर असं वाटलं होतं की आज तुम्ही राहाल. रविराज काका म्हणतात की अगं आत्ता नको, 2-4 दिवसानंतर परत चक्कर मारणार आहोत. पूर्णाई विमलला म्हणते की मला खोलीमध्ये घेऊन चल. तर मी आडवी होते. विमलताई मात्र पूर्णाईला घेऊन रूम मध्ये जातात आणि तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर चैतन्याचा कॉल येतोय. अर्जुन आता बाहेर बोलण्यासाठी जातो तर अस्मिता सायलीला म्हणते की सायली तुला काही हवं आहे का आणि मी माझ्या रूम मध्ये आहे, काही लागलं तर तू आवाज दे. सायली हो असं म्हणते. प्रत्येक जण आता निघून गेलेले असतात. सायली एकटीच आता बसलेली आहे. सायलीचे लक्ष आता आपल्या घरातील देवी आईकडे जाते. ती देवी आईला विचारते की देवी आई अगं हे सर्व काय घडते. गेल्या काही दिवसापासून माझ्या नजरेसमोर जे काही मला दिसत आहे ते नक्की आहे तरी काय आणि त्या छोट्या तन्वीच्या प्रत्येक प्रसंगाशी माझा काहीतरी संबंध असल्यासारखं मला का वाटत असेल. असं मला का वाटतं बरं. आणि मी तर सुभेदारांच्या घराची सून आहे. माझ्या बालपणीचा या घराच्या सारखं लॉकेट हातामध्ये घेत असते. देवी आई तुम्हाला कसले तरी संकेत देत आहे का म्हणून ती देवी आईला विचारत असते. त्यानंतर इकडे कोर्टामध्ये आता जज साहेब त्यांचा निकाल जाहीर करतात की आज कोर्टामध्ये झालेले की जे काही साक्ष पुरावे आहेत कोर्टाला मात्र आता हे जे काही आहे ते निदर्शनात आलेलं आहे की जे महिपत शिकरे यांनी या अगोदर काही गुन्हे केलेले आहेत पण हे सगळे गुन्हे मात्र त्यांनी नागराज किल्लेदार यांच्या दबावाखाली येऊन केलेले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्यानंतर त्यांना मनापासून पश्चाताप सुद्धा झालेला आहे. त्यांची वागणूक मात्र अनेक कैद्यांना आदर्श ठरलेली आहे. शिकरेंनी मात्र इतर गुन्हेगारांच्या विचारांना सुद्धा चांगली दिशा दिलेली आहे. त्यांच्यामुळे आता काही गुन्हेगार सुद्धा सुधरू शकतात. त्यामुळे कोर्ट मात्र आता ह्या निर्णयापर्यंत पोहोचत आहे. कोर्टाला सुद्धा हे वाटतं की अशा व्यक्तीला एकदा सुधारण्यासाठी संधी द्यावी. सचिनला तर फारच आनंद होत आहे परंतु चैतन्याला तर धक्काच बसलेला असतो. आणि आता महिपत शिकरे यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत ते कोर्टाने मात्र अदखल पात्र दाखवलेले असतात. ते एक चांगली वागणूक आहे त्यामुळे त्यांना जी शिक्षा झालेली होती त्या शिक्षेमधून मुक्तता करण्यात येत आहे. आता हे ऐकल्यानंतर चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते. महिपतला तर फारच आनंद होतो. तो लगेच देवाला हात जोडतो आणि सचिनला तर फारच आनंद होतो. त्याने तोंडाला मास्क वगैरे आता लावलेला आहे. आता सगळं काही कोर्ट
संपल्यानंतर आता चैतन्य मात्र आपला कोटाचा चेहऱ्याशी धरतो आणि तो बाहेर पडत असतो. महिपत मात्र आता सचिनशी बोलायला येतो आणि वकिलांना सुद्धा आता तो हात म्हणजे जळून त्यांचे आभार मानत असतो आणि सचिनला तर आता डायरेक्ट मिठीच मारतो. सचिन आपल्या तोंडाचा मास्क काढतो आणि म्हणतो की अण्णा कॉंग्रॅच्युलेशन्स. महिपत म्हणतो की अरे सचिन, तुझे किती आभार मानू तेच मला खरंच कळत नाही, ज्यामुळे आज मी जेलमधून सुटलो आणि खरंच तुझे खूप खूप आभार. महिपत डायरेक्ट आता हातच जोडतोय आणि हे बघ अरे मला खरंच कोर्टात नाही तर हे एक स्वप्न असल्यासारखं वाटतं. सचिन म्हणतो की अहो अण्णा, स्वप्न नाही, खरं घडत आहे सगळं आणि आता मात्र तुमच्यावर कोणताही आरोप नाही. हे बघा अण्णा, ही सगळं काही तुमच्या जादूची वागणूक जी काही तुम्ही कोर्टामध्ये केली तर त्या वागणुकीची जादू आहे, जादू. वा महिपत म्हणतो की नाही रे दीक्षित, अरे खरी जादू तर तुझी आहे, माझी नाही. अरे मला सोडण्यासाठी तू दिवस रात्र एक केलंस. तेव्हा सचिन म्हणतो की हो ना, त्याच कष्टाचं फळ आता आपल्याला मिळत आहे. आणि हे बघा महिपत शिकरे, तुम्ही आता अगोदर सारखं मान वर करून फिरू शकतात. महिपत आता पूर्णपणे नाही म्हणतो. तो म्हणतो की आताही मला नाही जमणार. महिपत शिकरे हा कधीही मान वर करून जगणार नाही. आता नेहमी मात्र महिपत शिकरेची मान खालीच असणार आहे. महिपत म्हणतो की माझ्यामध्ये आता कोणताच तो माज नाही उरलेला. मला कळून चुकलेला आहे की जगण्यासाठी तो काही अर्थ आहे तो परमेश्वराच्या चरणी आहे तर. आणि तो परमेश्वराला हात जोडून म्हणतो की परमेश्वरा, तू ह्या लेकराच्या पाठीशी उभं राहा. तेव्हा सचिन म्हणतो की अण्णा, पण आता ही आनंदाची बातमी सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला द्यायला हवी. महिपतला खूपच आनंद होतो. तो म्हणतो की अरे लगेच दे, कारण माझी लेक तर आतुरतेने या दिवसाची वाट बघत असेल. तेव्हा सचिन लगेच साक्षीला फोन करतो आणि म्हणतो की साक्षी, हे बघ ग्रेट न्यूज आहे, कारण अण्णा जेलमधून बाहेर आलेले आहेत. आणि साक्षीला तर फारच आनंद झालेला आहे. तर आता सचिन म्हणतो की अगं कंट्रोल जरा, खरंच मी तुझ्याशी नंतर बोलतो आणि काळजी घे. आणि तो फोन ठेवून म्हणतो की अण्णा पुन्हा एकदा अभिनंदन. त्यानंतर आता सायली एकटीच रूम मध्ये बसलेली आहे आणि तिला सारखे मात्र आता ते लॉकेट जेव्हा अर्जुनच्या गळ्यात वाढदिवसाच्या दिवशी पूर्णाईने घातले होते आणि तेच लॉकेट आता या अर्जुनने तिला सुद्धा ते लॉकेट दिलेलं होतं, कारण सायलीला ते लहानपणी लॉकेट फारच आवडलेलं असतं. सारखं आता सायलीला तेच आठवत आहे. तिच्या डोळ्यासमोरून आता ते दृश्य काही अगदी हटायला तयारीच नाही. ती सारखा तोच विचार करत बसलेली आहे. आणि हे सगळं आठवल्यानंतर सायली आता स्वतःच्या मनात म्हणते की मला यांचा वाढदिवस इतका स्पष्ट कसा दिसला असेल. माझं मन मात्र माझ्याशी नक्की हा कोणता खेळ खेळत आहे. तेवढ्यात अर्जुन आतमध्ये येतोय. अर्जुन म्हणतो की बायको, अगं तुझा फोन दे बरं. आणि हे बघ तुझ्या फोन मध्ये मी ऍप आहे ती डाउनलोड करून ठेवतोय, म्हणजे दिवसभरात तुला किती पाणी प्यायचं आहे, कधी प्यायचं आहे, ते सगळं काही मात्र तुला यामध्ये सगळं काही वेळेवर लक्षात येईल. परंतु सायलीचं लक्षच नसतं. सायली त्याच विचारात असते, त्या भूतकाळातील आठवणीत ती रमलेली असते. आणि हे बघ आता हे सगळ्यामध्ये तू जर जास्त फोनवर राहशील तर रिमाइंडर येईल आणि आता फोन सायलेंट ठेवा, आराम करा असं म्हणेल. तुला कधी चालायला जायचं आहे, तुला कधी आराम करायचा आहे, कधी नाश्ता करायचा आहे, काय खायचं आहे, सगळ्याचे जे काही रिमाइंडर्स आहे तर ते मी सेट करून ठेवतोय. आणि आता मात्र डॉक्टरनी जे तुला काही सांगितलेलं आहे ते सर्व काही तुला कळेल असे अर्जुन आता तिला सांगत असतो. परंतु मित्रांनो, सायलीचं लक्ष कुठेतरी हरवलेलं असतं, म्हणजे त्या भूतकाळाच्या आठवणीमध्येच अजूनपर्यंत ती मग्न आहे. अर्जुनची तर आपली सर्व तयारी सुरू असते. त्याला असं इतका आनंद झालेला आहे की काय करावं सायलीसाठी आणि काय करू नये. आता असं बोलता त्याचं लक्ष सायलीकडे जाते. तेव्हा तो सायलीकडे बघतो तर सायलीचं लक्षच नसतं. तो सायलीला हात लावतो आणि म्हणतो की बायको, काय झालं, लक्ष कुठे आहे? म्हणजे आतापर्यंत मी इतका वेळ जे काही बोललो ते सगळं तू काहीच ऐकलेलं नाहीस तर. आणि तू नेहमी असंच करते. मला एक गोष्ट सांग बरं, 1 मिनिट. प्रेग्नेन्सी मध्ये असं काही होत असतं का? माणूस असा हरवल्यासारखा असतो म्हणून. आणि नक्की काय झालेलं असं विचारतो. तेव्हा आता सायली म्हणते की अहो काही नाही, कारण आता माझ्या आयुष्यात जे काही घडून गेलेलं आहे ते कसं ब्रॉडकास्टमध्ये असू शकतं आणि काही नाही, सहज असा विचार करत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके, आणि बघ तुझ्या ह्या फोनमध्ये मात्र मी सगळे काही रिमाइंडर्स आता सेट करून ठेवलेले आहेत. रिमाइंडर्स येतील तसं तुला करायचं आहे. आणि चल आता मी खाली काम करत आहे, तू लवकर ये. आणि तेवढ्यात त्याला चैतन्याचा पुन्हा कॉल येतोय. तेव्हा आता अर्जुन फोन उचलतो आणि विचारतो की आपलं काम झाले का? चैतन्य तर आता टेन्शन मध्येच असतो. तो म्हणतो की अरे काम तर झालेलं आहे. अर्जुन, येथे एक अशी गोष्ट घडली की ती घडायला नको होती. त्यावरती अर्जुन विचारतो की अरे पण असं काय घडलेलं आहे आज? अर्जुन म्हणतो की बोल ना. तर अर्जुनने फोन स्पीकरवर टाकलेला असतो. सचिन म्हणतो चैतन्य म्हणतो आज कोर्टामध्ये सचिन आला होता. अर्जुन म्हणतो की अरे त्याचं काहीतरी काम असेल, मग आला असेल तो. चैतन्य म्हणतो की नाही अर्जुन, अरे सचिनने इतकी मोठी खेळी खेळलेली आहे की ज्याची आपल्याला अपेक्षाच नव्हती. सचिनने मात्र महिपत शिकरेला जेलमधून सोडवलं. हे ऐकल्यानंतर अर्जुनला आणि सायलीला फार मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की काय बोलतो? चैतन्य म्हणतो की हो, कोर्टाने चांगल्या वागणुकीसाठी महिपत शिकरेची सुटका केलेली आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो पण असं कसं होऊ शकतं?
तर अर्जुन विचारतो की हे तुला कोणी सांगितलं? अरे ही न्यूज कन्फर्म आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे सांगायला कसं पाहिजे, स्वतः कोर्टामध्ये होतो, मी त्या हिअरिंगला बसलो होतो आणि ते सर्व मी ऐकलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे काय बोलतोस, पण त्या महिपत शिकऱ्याला जेलमधून सोडवणं इतकं सोपं नाही, त्यासाठी सगळं काही मोठं प्लॅनिंग लागतं आणि हे सगळं सचिनने कसं मॅनेज केलं असेल, बऱ्याच दिवसापासून ते हे सगळ्याचं प्लॅनिंग करत असेल बहुतेक. आणि सचिन तर खूपच पोहोचलेला माणूस निघाला. तेवढ्यात अस्मिता बाळाला घेऊन तेथे येते आणि म्हणते की यात काही नवीन आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली धक्क्याने अस्मिताकडे पाहतात. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे चैतन्य, मी तुला नंतर कॉल करतो, बाय करून तो फोन कट करतो. तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली धक्क्यानेच पाहत असतात. तर अस्मिता म्हणते की हे बघा, तुमचं सगळं बोलणं मी ऐकलेलं आहे आणि कोणताही धक्का पचवण्याची आता तयारी माझी झालेली आहे. सचिन किती आतल्या गाठीचा आहे हे आपल्याला माहिती नाही का? महिपत शिकरेला सोडवण्यामध्ये त्याचा खूप मोठा स्वार्थ सुद्धा आहे, कारण त्याला महिपतच्या मुलीशी लग्न करायचं आहे. स्वतःच्या होणाऱ्या सासऱ्याला मात्र तो सोडवणारच ना. आणि त्या दोघांची लायकी तीच आहे की ते दोघं एकमेकांचे सासरे आणि जावई आहेत. अर्जुन आणि सायली मात्र अगदी अस्मिताच्या बोलण्याकडे पाहत असतात, तिच्याकडे पाहत असतात. अस्मिता म्हणते की अरे हे बघा, तुम्ही दोघं असे चेहरे पाडून का उभे आहात? एवढं काही झालेले नाही. आणि ती आपल्या बाळाला म्हणते की बाळा बघ ना रे, आपण मामा मामीशी खेळायला आलो होतो, बघ ना त्यांचा मूड किती ऑफ आहे बरं. आणि तेवढ्यात आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. तर सायली लगेच आता हसत म्हणते की बाळाला बघून मात्र कोणाचा मूड ऑफ राहणार आहे बरं? अस्मिता म्हणते की बाळाला तुमच्या दोघांबरोबर खेळायचं होतं, तो रडत होता. असं वाटलं की मामा मामीला बघितल्यानंतर बाळ रडायचं थांबेल, म्हणून तुमच्याबरोबर खेळण्यासाठी मी बाळाला वर घेऊन आले. मग आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी आता खाली काम आहे, येतोच. आणि तो बाळाशी गोडगोड बोलून मस्त खाली जातो. तेव्हा अस्मिता म्हणते की बघ बाळा, कुठे आलो आपण? मामा मामीच्या रूम मध्ये आलो, पण परंतु मामा नेहमी बिझी असतो. तर सायली आता खुश होत अस्मिताकडे बघत म्हणते की अस्मिता, अगं सचिनच्या मनस्तापातून बाहेर पडताना बघून तुला खरं खूप बरं वाटलं मला. आणि आता त्या बाळाबरोबर मस्त गप्पा करत असतात. त्यानंतर कल्पना आणि प्रताप आता खाली डायनिंग टेबलवर बसलेल्याने तोंड देत आहे. तू हे बघ कल्पना, अगं तिला कुठेतरी आत त्रास होतच असणार आहे. आणि खरं तर मला तर असं वाटतं की अस्मिताला 4 दिवसासाठी कुठेतरी बाहेर घेऊन गेलो असतो तर बरं झालं असतं आणि थोडंसं काहीतरी चेंज वगैरे झालं असता. परंतु तिच्या छोट्या बाळाला घेऊन आपण कुठे जाणार आहोत बरं? कल्पना म्हणते की हो ना, खरं आहे तुमचं, अश्विनचं सुद्धा मन रमायला हवं. आणि मला काय वाटतं बघा, की आपल्याला जर बाहेर कुठे जाता येत नसेल तर आपण एक काम करू, आपण एक गेट टुगेदर करूयात का? म्हणजे अस्मिता आणि अश्विनी ह्या दोघांचं सुद्धा मन रमेल. आणि तेवढ्यात अर्जुन खाली येत असतो. कल्पना आणि प्रतापचं बोलणं त्याच्या कानावर पडते आणि बघा ना, आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदी वाद करूया. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, यू आर राईट, कारण या घराला तर आनंदाची गरजच आहे. त्यावरती प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे काय झालं, तू असं का बोलतोस? परत काही घडलेलं आहे का? मात्र अर्जुन सांगतो की चैतन्याचा आत्ताच कॉल आला होता आणि महिपत सुटल्याचं आता तो सगळ्यांना सांगतो. तेव्हा कल्पना आणि प्रतापला तर फार मोठा धक्का बसतो आणि विमल ताईंना सुद्धा. आणि सचिनने हे सर्व केलेलं आहे हे ऐकल्यानंतर प्रताप म्हणतो की काय, सचिनने त्याला तुरुंगातून सोडवलं? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, महिपत शिकरे आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काय काय करेल हे सांगताच येत नाही. कल्पना म्हणते की हो ना, मला त्या माणसाचा सुद्धा विषय घरामध्ये सुद्धा नकोय, अजिबात नकोय. त्या सचिन बद्दल तर मला एकही गोष्ट ऐकूनच घ्यायची नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो की बरं झालं, अस्मिताने तरी तिचा जो आहे मूड तर त्या सचिन पर्यंत म्हणजे बद्दलचं सगळं काही चेंज केलेला आहे. आणि ह्या सगळ्याचा मात्र अस्मिताला जितका कमी त्रास होईल तितकं बरं राहील. विमलताई म्हणतात की हो वहिनी, तुम्ही जे काही म्हणतात ते बरोबर आहे, आपण छोटे मोठे कार्यक्रम घरामध्ये करूयात आणि त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल हे सगळं काही तुम्ही मला सांगा, मी सर्व तयारी करते. त्यावर आता कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, मी सायलीशी बोलते. आता विमलताई म्हणतात की बरं ठीक आहे. अर्जुनला मात्र आता महिपत सुटल्यामुळे टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर महिपत आता जेव्हा घरी येतो त्याचं वाटतंय, तेव्हा सचिन म्हणतो की अण्णा, तुम्हाला या घरामध्ये मोकळा श्वास घेता येतोय ना? मग हे घर माझ्यासाठी सुद्धा स्वर्गच आहे. त्यानंतर महिपत म्हणतो की अरे दीक्षित, तू नाश्त्यामध्ये काय खात असतो? जरा भारीच खात असेल बरं का, कारण तू माझा शब्द पाळला, मला सोडवण्यासाठी तू इतकी धडपड केली, जे मी ह्या लाडक्या खुर्चीमध्ये येऊन बसू शकलो ते पण तुझ्यामुळे. आणि आता वरच्या देवामुळे. आता देवाला तर देण्याची माझी काही लायकी नाहीच, परंतु तुला जे काही मागायचं असेल ती मागू शकतोस, मी तुला काय मागेल ते द्यायला तयार आहे. तेव्हा सचिन म्हणतो की अण्णा काय बोलू, आणि खरं तर तुम्ही माझ्या डोक्यावर असणारं सगळं कर्ज फेडलेलं आहे आणि खूप मोठ्या संकटातून अण्णा तुम्ही मला वाचवलेलं आहे, आणि त्यामुळे खरं तर मी तुमच्याकडून आणखीन काही मागायला नकोय. आणि पण असे म्हणतो तर महिपत म्हणतो की अरे बोल, पण काय लाजू नकोस, जे हवं आहे तर ते माग. तेव्हा सचिन म्हणतो की हे बघा, आता माझ्याकडे राहण्यासाठी जागा वगैरे काही नाही आणि जोपर्यंत माझी ॲडजस्टमेंट होत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये राहू शकतोस का? हे ऐकून महिपत म्हणतो की अरे सचिन, काय बोलतोस, जे काही आहे हे सगळं तुझं आहे आणि तू या घरात राहण्याची परवानगी मागतोस, तू बिनधास्तपणे राहू शकतो.
तेव्हा सचिन लगेच खुश होतोय. तेवढ्यात वकील साहेब म्हणतात की हे बघा महिपत साहेब, मी हात जोडतो, मी काही बोलू का? महिपत म्हणतो की हो बोला. आणि हे बघा वकील साहेब, तुमचे सुद्धा माझ्यावर काही कमी उपकार नाहीत, बोला ना काय म्हणायचं आहे. तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की हे बघा, आता सचिन सर असं म्हटले होते की तुमची सुटका झाल्यानंतर माझ्या मुलीला सोडून देतील, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला सोडून द्या, मी तुमच्या पाया पडतो. तेव्हा महिपत म्हणतो की अरे दीक्षित, तू वकील साहेबांना सांगितलं नाही का की त्यांचं पार्सल गार्डन मध्ये आहे म्हणून? तेव्हा सचिन लगेच आता वकिलांना म्हणतो की माझ्याकडे का बघतात, जा लवकरात लवकर, गार्डन मधून तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकतात. तेव्हा आता वकील लगेच म्हणतो की थँक्यू पण साहेब, मी तुमचे उपकार नाही विसरू शकणार. तेवढ्यात वकील साहेब धावतच जातात, धन्यवाद साहेब, मी तुमचे उपकार नाही विसरणार असं म्हणत. तेव्हा महिपत आता ह्या सचिनला म्हणतो की दीक्षित, अरे बाप लेकीचं नातं हे असंच असतं, किती दिवस झाले मी सुद्धा माझ्या लेकीला बघितलं नाही, तिच्याशी बोललो नाही. आणि तू कोर्टातून काल तिला फोन केला होता, मला असं वाटलं होतं की ती घरात असेल, पण ती नाही, कुठे गेलेली आहे? त्यावरती दीक्षित म्हणतो की हे बघ, सध्या मात्र साक्षी अण्णा पुण्यामध्ये आहे, जी पोस्ट ऑफ केअर सुरू आहे. हे ऐकून आता महिपत विचारतो की काय सुरू आहे नेमकं? सचिन म्हणतो की तीच तुम्हाला सगळं काही सांगेल, तुम्ही साक्षीशीच बोला. महिपत म्हणतो की ठीक आहे, मी लगेच फोन करतोय. तो साक्षीला फोन करतोय. त्यानंतर आता सगळेजण एकत्र आलेले आहेत इकडे सुभेदारांच्या घरामध्ये. जे काही आता कार्यक्रम त्यांना करायचे आहे तर त्याबद्दल त्यांचे आता विचार सुरू असतात. सायली म्हणते की हो ना, घरच्या घरी हे कार्यक्रम करण्याची कल्पना फारच चांगली आहे आणि तसंही आता घरामध्ये सगळेजण असणार आहेत, त्यामुळे आपण अस्मिताच्या बाळाचं बारसं करूयात. तर कल्पना म्हणते की हो ना, खरं आहे आणि तसंही माझ्या मनामध्ये होतच की बारसं करूयात, म्हणजे आपण घरच्या घरीच करूयात, फक्त किल्लेदारांनाच बोलूयात. अस्मिता म्हणते की हो ना, माझ्या मनात सुद्धा बारशाचा विषय चालू होता, परंतु घरामध्ये इतकं सगळं होत असताना मी कसं बोलणार होते बरं? अर्जुन म्हणतो की हो, म्हणूनच मात्र माझ्या बायकोला तुझ्या मनातलं समजलं. तेव्हा सगळेजण हसतात. आता म्हणतो की हो, या सर्व निमित्ताने अस्मिताची सुद्धा हौसमौस होईल, जे बाईसाहेबांना एखादी साडी मिळाली तर त्या खुश होतील. सगळेजण आता खूपच हसतात. कल्पना आता विमलला सगळं काही बारशाच्या सामानाची सगळी काही यादी वगैरे देते आणि ते मार्केटमधून घेऊन ये असं सांगते. सायली म्हणते की मी प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना फोन करून आमंत्रण देते. अर्जुन म्हणतो की मी सगळं काही आता सामान काय आणायचं आहे ते बघतो आणि अश्विनला मात्र तो अस्मिता ताईची आणि बाळाची शॉपिंग करायला सांगतो. विमलताई म्हणतात की वहिनी, गोडाचं तर काहीतरी करावं लागेलच, पण जेवण काही तयार करायचं आहे बरं? तर कल्पना म्हणते की हो, सायली आणि मी ते मिळून ठरवतो आणि तुला सांगतो. आणि तेवढ्यात अस्मिता म्हणते की एक मिनिट, त्याला सुद्धा काहीतरी काम द्या. तेव्हा सगळेजण आश्चर्याने अस्मिताकडे पाहत असतात. अर्जुन तर लगेच म्हणतो की डॅड, अहो मला चिमटा काढा बरं, म्हणून ते आता अस्मिताची गंमत करत आहेत आणि अस्मिता ताई काहीतरी काम मागते. तेव्हा अस्मिता म्हणते की अहो डॅड, तुम्ही सुद्धा अर्जुनला सामील का? त्यावर आता सायली म्हणते की हे बघ अस्मिता, तू सत्कार मूर्ती आहे, बाळाच्या वारशामध्ये तुला फक्त मिरवायचं आहे. अस्मिता खुशच म्हणते की चालेल आणि ते मात्र मला छान जमेल सुद्धा. तेव्हा अस्मिता म्हणते की एक प्रॉब्लेम आहे, कारण बाळाचं नाव हे आता आत्याने ठेवायचं असतं आणि बाळाला तर एक चुलत आत्या आहे आणि ती नाही येऊ शकत, जे मीच तिला नाही बोलवणार, माणसाशी माझा कोणताही संबंध न आलेलाच बरं राहील. अर्जुन विचारतो की पण बाळाचं नाव कोण ठेवणार बरं? तेव्हा आता कल्पना म्हणते की अरे तसं काही नाही, बाळाचं नाव मावशीने जरी ठेवलं ना तरी चालतं. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता, तू एक काम कर, तुझ्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीनं बोलावून घे. तर अस्मिता म्हणते की या जगातील सर्वात माझी जवळची मैत्रीण आहे तर ती इथेच आहे आणि माझ्या बाळाचं नाव मात्र मला तिनेच ठेवायला हवं. सगळ्यांच्या समोर ती सायलीला विचारते की सायली, माझ्या बाळाचं नाव तू ठेवशील का गं? तेव्हा सायली म्हणते की मी. तर अस्मिता म्हणते की हो, कारण जेव्हा जेव्हा मला अस्वस्थ वाटलं, जेव्हा जेव्हा सगळं काही संपलं असं मला वाटत होतं, तेव्हा तूच मला समजावत होती, मला आधार देत होतीस. माझ्या बाळासाठी तू आता खरंच उभं राहिलं पाहिजे हे सुद्धा तूच मला समजावलं. आज जन्माला आल्यापासून बाळाचं काय काय काम आहे ते सगळं काही तू अगदी मनापासून केलेलं आहे. बाळाची सख्खी जरी आत्या असते ना तरी सुद्धा मी हेच म्हणाले असते, बाळाचं नाव सायलीनेच ठेवायचं. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये ह्या प्रियाने मात्र आता सुभेदारांना घरी देण्यासाठी पत्र लिहिलेलं आहे. प्रिय आई, तू कशी आहेस? तुझी खूप आठवण येते आणि कधी एकदा मी तुम्हाला सगळ्यांना भेटते असं झालेलं आहे, कारण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी एक खूप गोड बातमी आहे. तू आजी होणार आहे. माझं आणि अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढत आहे. हे सगळं काही ते आता प्रिया पत्रात लिहितात आणि मी गरोदर आहे अश्विनला कळवलं होतं आणि हे अर्जुन आणि चैतन्य ह्या दोघांना सुद्धा माहिती आहे. पण अश्विनने माझ्यावर नको ती शंका घेतली आणि हे बाळ तर अश्विनचंच आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी मी DNA टेस्ट सुद्धा करायला तयार आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की तू या नातवंडावर पूर्ण प्रेम करशील आणि जे घडलेलं आहे त्यात बाळाचा काय दोष आहे बरं? सुभेदारांच्या या वारसाला मात्र आई तू आपलं मानशील ना, त्याला त्याच्या हक्काची माया मिळून देशील ना, म्हणून खूप खुश होत हसत असते. त्यानंतर इकडे सायलीला आता अस्मिताने जो मान दिलेला आहे तो खूपच मोठा
आउट आहे. म्हणून सायली खुश म्हणते की मी तुझ्या बाळाचं नाव नक्की ठेवेल. तेव्हा प्रताप म्हणतो की चला तर ठरलं तर मग. घरातल्या घरात बारसं सायलीने नाव ठेवायचं, फारसे पाहुणे सुद्धा नाहीत आणि आपण सगळे मिळून धमाल करायची असे आता खुश होत प्रताप म्हणतोय. आणि सगळेजण छान आता तयारीला लागतात, ते पण खुश होत. अर्जुन म्हणतो की अश्विन तू भरपूर फोटो काढायचे, बाळ मोठं झाल्यानंतर आपण त्याला सगळे फोटो दाखवायचे. आणि तेवढ्यात मात्र आता सायलीचा अलार्म वाजतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा अलार्म मी लावलेला आहे कारण सायलीची झोपण्याची वेळ झालेली आहे म्हणून. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हे आतापर्यंत उठण्यासाठी अलार्म लावायचे हे मी बघितलं होतं आणि झोपण्यासाठी आला मात्र मी पहिल्यांदाच बघतोय. सगळेजण खूपच हसतात. सायली म्हणते की अहो हे काय झोपण्यासाठी कोणी? तर अर्जुन म्हणतो की नाही तू एक काम कर, तुझा आवर आणि झोपायला जा, मी तुझ्यासाठी थंड मस्त दूध घेऊन येतो. अस्मिता विचारते की अरे अर्जुन बायकोचा सी वेगळी काळजी घेण्यासाठी वेगळा अलार्म असतो का? तेव्हा प्रताप म्हणतो की असतो पण तो नवऱ्याच्या मनामध्ये असतो, जर तू वाजला नाही तर संसार मात्र झोपतो. तेव्हा मात्र आता लगेच कल्पना म्हणते की सायली तू झोपायला जा, उद्याचा मेनू मी ठरवते. आता प्रताप म्हणतो की हो चला उद्याच्या आपल्याला कार्यक्रमाची तयारी करायची आहे, आता सगळेजण झोपूया. आणि सगळेजण झोपायला जातात तर इकडे प्रियाचं पत्र लिहून पूर्ण होतं आणि आता म्हणते की हो हे पत्र एकदा फक्त काही इमोशनल झालेलं आहे, एकदा की त्या कल्पने वाचलं आणि ती असे ढसा रडायला लागेल आणि धावत तिकडे येईल. आणि मग मात्र अर्जुन आणि अश्विन या दोघांना काहीही ठरवून दे आणि या बाळासाठी की होईनी कल्पी मात्र मला इथून सोडवेलच. आणि शेवटी आता ते पत्र ती पाठवायचं ठरवते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली अस्मिताच्या कानामध्ये आता बाळाचं नाव सांगते आणि छान असे सगळेजण धमाल करत असतात. त्यानंतर प्रिया ते पत्र त्या लेडीज कॉन्स्टेबलकडे देते आणि हे पत्र लिहून झालेलं आहे, आजच्याच ते पत्र सुभेदारांच्या घरात पोहोचेल अशी तुम्ही अगदी ते पाठवून द्या. आणि त्याच वेळेस मात्र आता ती प्रिया खूपच खुश झालेली असते आणि ती लगेच आता कल्पनाच्या मोबाईलवर फोन करते. पूर्णाई आवाज देते की कल्पना अगं तुझा फोन वाजतोय. घरामध्ये बारशाचा कार्यक्रम सुरू असतो आणि कथा शेवटी पूर्णाई तो फोन उचलते आणि पूर्णाई फोन उचलून हॅलो सुद्धा म्हणत नाही, परंतु तिकडून प्रिया म्हणते की मी प्रिया बोलत आहे. पूर्णाजीला फारच राग येतो. तेवढ्यात प्रिया म्हणते की अगं पूर्णाजी मी गरोदर आहे. पूर्णाजीला लगेच आता चक्कर यायला सुरुवात होते आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. तेवढ्यात प्रताप मात्र पूर्णाईला पाहतो, त्याच्या हातातील सुद्धा मोबाईल खाली पडतो आणि तो जोरात पूर्णाई असं ओरडतो. सगळेजण मात्र आता पाहतच असतात की नक्की पूर्णाईला काय झालं. सगळेजण धावतच येतात. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.